पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं माजी आमदार विलास लांडे यांना मैदानात उतरवलंय। पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी लांडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी चिंचवड जिल्हा समन्वयकपदी नियुक्ती केली आहे। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक ठिकाणी आघाडी झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली। राज्यात सर्वच पक्षांमध्ये युती आणि आघाड्या होत आहेत, त्यामुळे सर्वांनी सोमवार संध्याकाळपर्यंत वाट पाहावी असा सूचक सल्लाही त्यांनी यावेळी दिला। पिंपरी इथल्या सेवा विकास सहकारी बँक पूर्ववत सुरू करावी आणि बेकायदेशीरपणे सेवा समाप्ती केलेल्या 250 कामगारांना परत कामावर रुजू करून घ्यावं असा महत्त्वपूर्ण आदेश सहाय्यक कामगार आयुक्तांनी दिलाय, अशी माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे नेते यशवंत भोसले यांनी दिली। या आदेशावर बँक लिक्विडेटर काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आळंदी नगर परिषद निवडणुकीसाठी रविवारपर्यंत एकूण 67 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत। त्यात नगराध्यक्ष पदासाठी 2 तर नगरसेवक पदासाठी 65 उमेदवारी अर्ज आलेले आहेत। उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे। चरोली वडमुखवाडी येथील अलंकापुरम रोडवर झालेल्या नितीन गिरबिले खून प्रकरणी सर्व आरोपींना दिघी पोलिसांनी गुन्हे शाखेच्या मदतीने जेरबंद केलंय। अमित पठारे, विक्रांत ठाकूर, सुमित पटेल आणि आकाश पठारे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा समाधी दिन सोहळा आज सोमवारी आळंदीत साजरा होतोय। दरम्यान कार्तिकी यात्रेनिमित्त रविवारी भक्तिमय वातावरणात माऊलींचा रथोत्सव साजरा करण्यात आला। गृहप्रकल्पातील सदनिकांची विक्री करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी अश्लील जाहिराती लावल्याबद्दल एका बांधकाम व्यावसायिकाला 50,000 रुपयांचा दंड झालाय। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आकाश चिन्ह आणि परवाना विभागानं ही कारवाई केली। पिंपरी चिंचवड शहरात रविवारी पीएमपीच्या 2 बसना अचानक आग लागली। चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी मात्र थोडक्यात बचावले। रविवारी सकाळी पिंपरी नेहरू नगर रस्त्यावर आगीची पहिली घटना घडली, तर संध्याकाळी खेरगावात 16 नंबर बस स्टॉपवर दुसरी बस पेटून पूर्णपणे खाक झाली। भोसरी एमआयडीसी परिसरातील महात्मा फुले नगर इथे SRA गृहप्रकल्पाची वीज वाहिनी टाकण्यासाठी महापालिकेकडून परवानगी न घेता रस्त्याची खोदाई केल्याबद्दल संबंधित डेव्हलपरला 48,93,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। कामाचे पैसे द्या म्हणत दुकानात काम करणाऱ्या नोकरानं मालकावर कुऱ्हाडीनं हल्ला करण्याची घटना पिंपळे सौदागर इथल्या माय बिग बॉस सलून या दुकानात घडली। या हल्ल्यात दुकानदार जखमी झाला असून आरोपी पळून गेल्याची माहिती सांगवी पोलिसांनी दिली।